Timer starts now. अहो सर काय करू. सुंदरसा फटका कव्हरवरून इनफिल्डच्या वरून चौकार. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, बॉल मिस झालेला आहे. निर्धाव चेंडू. उचलून मारलेला स्ट्रेट शॉट. प्लेयर आहे का? आणि सुंदरशी कॅच. अँड अगेन हु इज इट? तुषार लीडिंग फ्रॉम द फ्रंट. तुषार मॅन ऑफ द सिरीजचे दावेदार म्हणून पुढे येत आहेत आता. बॅटिंग, फिल्डिंग आणि भेदक गोलंदाजी. टीम जेव्हा डिफिकल्ट सर्कमस्टन्सेसमध्ये होती त्यावेळी बॅटिंगनी त्यांना बाहेर काढलेलं आहे. बॉलिंगनी सुरुवातीला विकेट्स देऊन ऑपोजिशनला मागे ठेवलेलं आहे. आणि फिल्डिंगमध्ये सुंदर कॅचेसचं
प्रदर्शन करतायत. लीडिंग फ्रॉम द टर्न फ्रंट. कळंबोली वॉरियर्स 1 ओव्हर 3 चेंडूमध्ये 18 रन, 1 विकेट गमावून. मयूर खेळतायत 5 चेंडू 13 रन्स. प्रशांतचा नेक्स्ट बॉल. फुल टॉस मिड विकेटच्या वरून लेग साइडला मारलेला आहे आणि हा जात आहे अपोलो. चौकार 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 चौकार. गुडलँड चेंडू पुढे जाऊन उचलून एक्सटेंशन ऑफ आर्म्स लॉंग ऑन वरून हाय अँड हँडसम 6. डॉक्टर संतोष बॅक टू बॅक चौकार आणि षटकार आणि कुठेतरी बॉलरवर आता प्रेशर आणलेला आहे. स्कोर जात आहे 28. 1 ओव्हर 5 चेंडू. शॉर्ट पिच बॉल होता. डॉक्टर संतोष एक मोस्ट पॉप्युलर फेस नाही आहेत, पण आम्हाला सर्वांना वाटतं की इज प्रॉब्ली वन ऑफ द मोस्ट व्हॅल्युबल ॲसेट टू द टीम अँड व्हॅल्युबल प्लेअर ऑल्सो. स्कोर होत आहे 28. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 विकेटवर. धन्यवाद. आपण ऐकत होतात सुमधुर आवाज अमित लंगोटे सरांचा, नेरूळ चॅम्पियन्सचे कर्णधार अमित सर. आणि आता जर पाहिलं तर त्यांचं आणखीन एक कौशल्य, नक्कीच पेशाने डॉक्टर तर आहेतच, त्याचसोबत क्रिकेट तर खेळतात, कर्णधारत्व देखील सांभाळतात नेरूळ चॅम्पियन्स या संघाचं. आणि आता जर पाहिलं तर समालोचनामध्ये देखील प्रभुत्व मिळवलंय त्यांनी. यावेळेला जर आपण पाहिलं तर फटका येतोय, जातोय फटका फाईन लेगच्या वरून, फटका जातोय सीमारेषे पार. पंच कळवतायत येतोय अपोलो हॉस्पिटल षटकार. आपल्याला पाहायला मिळतोय 15.69चा रन रेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. दरम्यानचं पाहिलं तर पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर इंदर चव्हाण यावेळेला देखील केलाय पुल. पुल होतोय सक्सेसफुल. 1 बाउन्स चेंडू पुनश्च एकदा जातोय सीमारेषे पार, पुन्हा एकदा येतोय. नेक्स्ट स्केअर चौकार 4. धावसंख्या 39 वर येऊन पोहोचली आहे 2.3 षटकांनंतर. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि काय वळण दिलंय त्या चेंडूला. अप्रतिम गोलंदाजी इंदर चव्हाण यांच्या माध्यमातून. ओळखलाय कुठेतरी 2 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च झाल्यात आणि हा जास्त धावांचा खर्च जो आहे तो आता भरून काढला जातोय गोलंदाजीनं. आणखीन एक सुरेख चेंडू आणि तुषार कांबळे यष्टीरक्षण देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यष्टीरक्षण करताना आपल्या गोलंदाजाच्या मनोबल वाढवण्याचा पुरेपूर प्रयत्न. 2 चेंडू सलग निर्धाव. तिसरा चेंडू यावेळेला चेंडू हवेत गेलाय आणि तुषार कांबळे यांनी घेतलाय झेल आणि संपुष्टात आणलाय बॅटरचा खेळ. इंदर चव्हाण यांना षटकातल्या शेवटच्या चेंडूवर मिळते विकेट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघ कळंबोली वॉरियर्स 39. दुसरा झटका 2 गडी बाद. दहा मिनिटं शिल्लक आहेत शेवटची. 2 षटका हाताळण्यासाठी सर 10 मिनिटं शिल्लक आहेत शेवटची.
3 षटकं या ठिकाणी झाली आहेत. धावसंख्या 39 वर येऊन पोहोचली आहे. पुढचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वैभव येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा आणि त्याला मात्र स्मॅश केलाय ओव्हर द डीप मिड विकेट. चेंडू गेलाय लांबच लांब. हाय अँड हँडसम ओव्हर द डीप मिड विकेट. अपोलो हॉस्पिटल षटकार, सिक्सर. एक प्रकारे स्लॅश केलाय. यावेळेला जर पाहिलं तर फ्लिक केला चेंडूला. ज्या दिशेने चेंडू येतोय त्या दिशेला त्याची दशा बदलली जाते बॅटर कडून. बॅटर सचिन कोळी आता स्ट्राईकवर येताना पाहायला मिळतात. मयूर देशमाने आणि सचिन कोळींची जोडी आता खेळताना आपल्याला पाहायला मिळते. सचिन कोळी एक चांगला अनुभव आहे त्यांच्या गाठीशी आणि हाच अनुभव गाठीशी घेऊन आतापर्यंत पुढे आलेत. आतापर्यंत आपल्या संघाला पुढे घेऊन आलेत. कळंबोली वॉरियर्ससाठी सचिन कोळी खेळताना पाहायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म फलंदाज आहेत आणि त्यांचं फेवरेट रिजन जर पाहिलं तर स्ट्रेट डाऊन द ग्राउंडमध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता आणि धमक आणि तीच वैचारिक पातळी त्यांची आपल्याला वारंवार पाहायला मिळते. यावेळेला जर पाहिलं तर खोलवा टप्प्याचा चेंडू होता त्याला खेळून काढलं डीप मिड विकेट झोनमध्ये. एक धाव घेतली. ऑफ द मार्क गेलेत सचिन सर. धावसंख्या 47 वर शिफ्ट होताना पाहायला मिळते. सर्व प्लेयर्स फ्रूट काउंटर चालू झालेला आहे. फ्रूट काउंटरचा आस्वाद घेऊ शकता. 3.3 षटकांनंतर धावसंख्या 47 वर येऊन पोहोचली आहे. चौथा चेंडू फुलटॉस चेंडू आहे आणि या वेळेला मिडॉनच्या दिशेने त्या चेंडूला खेळलाय. एक धाव घेतली आहे. या देखील चेंडूवरती धावसंख्या आता 48 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. 3.4 षटकांनंतर धावसंख्या 48 वर येऊन पोहोचते कळंबोली वॉरियर्स या संघाची. अजूनही 2 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. वैभव यांच्या षटकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या चेंडूवर मात्र केलंय त्या चेंडूला पुल होणार आहे का सक्सेसफुल? नाही. त्या ठिकाणी आहेत फिल्डर आणि ते पकडतायत झेल. संपुष्टात येतोय सचिन कोळी सरांचा खेळ. आणखीन एक गडी होतोय या ठिकाणी बाद. संघाची धावसंख्या 3.4 षटकांनंतर 3.5 षटकांनंतर 48. 3 गडी बाद. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातला. वैभव पुनश्च एकदा तयार. नवीन बॅटर मैदानाच्या आत. मागील लीग स्टेज मधल्या सामन्यातील MVP कळंबोली वॉरियर्सचे अरविंद मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर राहिले होते मागील सामन्यामध्ये. त्या सामन्यामध्ये नक्कीच हार पत्करावी लागली होती परंतु या सामन्यात हा सामना नॉकआउटचा असणार आहे. यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गेलाय. बॅक टू बॅक विकेट घेण्याची संधी या ठिकाणी होती परंतु झेल या ठिकाणी सुटलाय आणि त्याच सोडलेल्या झेलावरती 2 धावा मात्र या ठिकाणी घेतल्यात. या 2 धावांनी चौथं षटक या ठिकाणी झालंय समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचते. अर्धशतक होत आहे पूर्ण संघाचं. 50. 3 गडी बाद आफ्टर 4 ओव्हर्स.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 54 वर येऊन पोहोचली आहे. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू त्याला खेळलाय हवेमध्ये, फिल्डर त्या चेंडू खाली येत आहे, झेल नक्कीच सुटतोय. त्या कॅचला पूर्णतः जज करू शकले नाहीत आणि नक्कीच एक समीकरण तुमच्या समोर सांगतोय मी की या सामन्यात जो संघ जिंकणार आहे तो डिरेक्टली पोहोचणार आहे सेमीफायनल 2 मध्ये तळोजा टायगर्सशी भिडण्यासाठी. आणि यानंतर होणारा सामना असणार आहे नेरूळ चॅम्पियन्स वर्सेस टीम ऐरोली सुपर किंग्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना इनिंग्स ब्रेकच्या टॉससाठी आम्ही पुकार देतोय. यावेळेला पुल केलाय चेंडूला, गॅप मध्ये आहे चेंडू, फिल्डर त्या चेंडूला चेस करतोय आणि डीप फाईन लेगच्या फिल्डरने त्या चेंडूला चेस केलाय. तोवर एक धाव कंप्लीट केली जाते. आतापर्यंत जर पाहिलं तर एक दुहेरी धावेचा फटका आणि 2 दुहेरी धावेचे फटके, 2 सिंगल्स या षटकामध्ये आतापर्यंत खर्च झालेत. 4 चेंडूंवर 6 धावा आलेत आतापर्यंत दिनेश यांना. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, या शेवटच्या 2 चेंडूंवरती मोठे फटके पाहायला मिळणार का? मयूर यांना पुढचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आता मात्र थांबवून ठेवलाय. खोलवर टप्प्याच्या चेंडूचं उत्तर नव्हतं आणि यावेळेला मात्र रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागणार आहे बॅटर अरविंद यांना. अरविंद होत आहेत बाद. दुसरी धाव घेताना डेंजर एंडवर येत होते बॉलरच्या दिशेने आणि चौथा झटका या ठिकाणी लागतोय. 4.5 षटकांनंतर संघाची धावसंख्या 57, 4 गडी बाद. वर्सेस टीम ASK ऐरोली सुपर किंग्स. हा सामना जिंकला होता तो म्हणजे तळोजा टायगर्स या संघाने आणि तळोजा टायगर्स कडून मॅन ऑफ द मॅच राहिलेत अनिकेत भोईर. मी अनिकेत भोईर यांना आमंत्रित करतो टॉस बॉक्स मध्ये आणि त्याच सोबत मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर राहिलेत ऐरोली सुपर किंग्सचे स्वप्नील पाटील. या दोन्ही खेळाडूंना माझी विनंती असणार आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तशीच माझी विनंती असणार आहे प्रशांत धमाल सर, आपण टॉस करून घ्यायचं आहे पुढील सामन्याचा. यापुढील मॅच असणार आहे नेरूळ चॅम्पियन्स वर्सेस टीम ASK ऐरोली सुपर किंग्स. आपल्या कर्णधारांना देखील विनंती आहे आपण देखील यायचं आहे. ऐरोली सुपर किंग्सचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये मागील सामन्यातील फेलिसिटेशन सेरेमनी आणि त्याच सोबत नेक्स्ट मॅचचा टॉस डॉक्टर राहुल गावडे आपले पाहुणे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाणार आहे या पुढील सामन्याचा, या पुढील एलिमिनेटर 2 नॉकआउटच्या सामन्याचा टॉस. बॅटिंग टीम प्लीज. आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर स्वप्नीलला जात आहे डॉक्टर राहुल यांच्या हस्ते. सर ही सेरेमनी पार पडल्यानंतर लगेच टॉस करून घ्यायचं आहे सर. उपयुक्त अशी खेळी त्यांनी खेळली त्या मॅच मध्ये. अमित सर यानंतर आपण टॉस करून घ्यायचं आहे. बॅटिंग टीम प्लीज या. तुषार सर प्लीज पाठवा. 2 बॅट्समन पाठवून द्या, मग बाकी रेस्ट करू द्या. टीम ASK नी टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतलेली आहे.
नेरूल चॅम्पियन्स, बी रेडी फॉर फिल्डिंग. थँक्यू सर. थँक्यू फॉर द टॉस सर. या 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 राहुल सर, तुम्ही आलात त्याबद्दल डॉक्टर्स फाउंडेशन कडून तुमचे अत्यंत आभार आणि धन्यवाद. सर लगेच चालू करा. दोन्ही टीम्स आपापले 12th मॅन पाठवा आणि मॅचचा टायमर स्टार्ट करतोय मी आत्ता. 20 मिनिट 2 ओव्हर्स पॉवर प्लेच्या. 20 मिनिटात 5 ओव्हर्स. 30 चेंडू आणि 62 धावांची इथून पुढे असणार आहे आवश्यकता. सुरुवात होते मॅच नंबर 5च्या दुसऱ्या डावाला. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे नितीन यांनी. आणि आता मात्र या सामन्यामध्ये विजय मिळवण्यासाठी पूर्णतः सज्ज झालाय कळंबोली वॉरियर्स हा संघ. करंजाडे लायन्स या संघाला मात देण्यासाठी. न्यू सुयश हॉस्पिटलचे ओनर डॉक्टर कृष्णा बडे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर मनापासून स्वागत आहे तुमचं आजच्या या डॉक्टर फाउंडेशन आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ला भेट दिल्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. मी आपल्याला विनंती करेन स्थानापन्न होऊन या नॉकआउट सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान 4 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. मागीलच चेंडूवरती आलाय चौकार. लक्ष जर पाहिलं तर 62 धावांचं आहे करंजाडे लायन्स या संघासमोर. आणि कळंबोली वॉरियर्स यांच्याकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. यावेळेला चेंडू हवेत गेलाय. कव्हरचा फिल्डर त्या चेंडू खाली येतोय आणि कंप्लीट करेल कॅच. नितीन यांना मिळते विकेट. तिसऱ्या चेंडूवर होतोय पहिला गडी बाद. 3 चेंडूंनंतर करंजाडे लायन्स 4. पहिला झटका, पहिला गडी बाद. डॉक्टर फाउंडेशनच्या वतीनं मी डॉक्टर मुदस्सिर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी डॉक्टर कृष्णा बडे न्यू सुयश हॉस्पिटल आमचे स्पॉन्सर तथा सपोर्टर डॉक्टर कृष्णा बडे सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करायचं आहे. त्यांना पुष्पगुच्छ देऊन. थँक्यू सर फॉर युअर सपोर्ट. येस, असाच सपोर्ट तुमचा इथून पुढेही राहो हीच आमची अपेक्षा. थँक्यू व्हेरी मच सर. आता ये मोमेंट नाव डॉक्टर फाउंडेशनच्या वतीनं आम्ही ही सन्मान चिन्ह हे तुम्हाला देतो आहोत. न्यू सुयश हॉस्पिटल डॉक्टर कृष्णा बडे. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच फॉर स्पेअरिंग युअर व्हॅल्युएबल टाइम अँड बिंग हिअर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा चेंडू गेलाय हवेत आणि यावेळेला आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक विकेट मिळवून देत आहेत नितीन आपल्या संघासाठी. आता मात्र 5 चेंडूंनंतर संघाची धावसंख्या 5. नितीनसाठी दुसरा, संघासाठी दुसरा गडी बाद. यापुढील होणारा सामना ऐरोली सुपर किंग्स वर्सेस नेरूळ चॅम्पियन. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण घेतलेल्या निर्णयांवर लगेचच अंमल करायचा आहे. टॉस जिंकून ऐरोली सुपर किंग्स या संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तर हा सामना संपल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. माफ करा, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. तर नेरूळ चॅम्पियन्स हा सामना झाल्यावर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू त्याला केलंय फ्लिक आणि हा फ्लिक जातोय सीमारेषे पार. या चेंडूवरती येतोय मॅक्सिमम अपोलो हॉस्पिटल षटकार.
धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11, 2 गडी बाद असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. आणि शेवटच्या चेंडूवरचा जर षटकार पाहिला तर कोणी लगावलेला अष्टपैलू खेळाडू तुषार कांबळे ओळखतायत की अजूनपर्यंत काम झालं नाहीये. 62 धावांचं लक्ष आहे. अजूनही 24 चेंडू आणि 51 धावांची गरज. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. गोलंदाज सुरेश ठोंबरे यांच्या माध्यमातून. आणि नक्कीच हे 3 गोलंदाज आहेत पहिल्या 3 षटकांमधले जे किफायतशीर गोलंदाजी करतात करंजाडे लायन्ससाठी. आणि ते म्हणजे आहेत पहिल्या षटकामध्ये नितीन गोलंदाजी करतात सुरेश ठोंबरे आणि त्यानंतर येतात डॉक्टर प्रवीण पिसे. यावेळेला चेंडू पुनश्च एकदा हवेत गेलाय. विकेटचं पतन होणार का? फिल्डर चेंडू खाली अरविंद आणि कॅप्टन पकडतायत जेल. संपुष्टात आणतायत बॅटरचा खेळ. बॅटर होत आहेत आउट. संघाला लागतोय तिसरा झटका. 1.2 षटकांनंतर करंजाडे लायन्स 11, 3 गडी बाद. एक 1.2 षटकं पार पडली आहेत. धावसंख्या 11 धावा आणि 3 गडी बाद या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. लक्ष जर पाहिलं तर 62 धावांचे आहेत. तुषार कांबळे कुठेतरी स्ट्राईकच्या शोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू यावेळेला देखील त्याला केलाय पुल. त्याच्या खाली येतोय फिल्डर. बॅक टू बॅक विकेट्स आणि आता मात्र गोलंदाज सुरेश ठोंबरे असतील पुढच्या चेंडूवर ऑन अ हॅट्रिक. संघाला लागतोय चौथा झटका. संघ करंजाडे लायन्स 11, 4 गडी बाद. हॅट्रिक चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण होणार नाहीये. परंतु अजूनही जर आपण पडताळून पाहिलं तर 20 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. आतापर्यंत एकही धाव दिली नाहीये या षटकात सुरेश यांनी. यावेळेला कट केलाय चेंडूला. पॉइंटचा फिल्डर त्या चेंडूला पकडतोय आणि पहिली धाव या षटकामधली आली आहे. आणि तुषार यांचं नशीब पहा. 5व्या चेंडूवरती त्यांना स्ट्राईक आली आहे. म्हणजे शेवटचा चेंडू त्यांना खेळायला भेटणार आहे फक्त. या चेंडूवरती कशा प्रकारचा विचार असणार आहे तुषारचा याकडे देखील आपल्याला पाहावं लागेल. या चेंडूवर मोठा फटका खेळणार की मग पुढच्या षटकासाठी स्वतःकडे स्ट्राईक ठेवणार. कारण पुढचं षटक प्रवीण यांचं असेल. यावेळेला कट केलाय चेंडूला आणि त्या चेंडूची पकड केली आहे. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. पुन्हा एकदा तुषार असतील पुढच्या षटकामध्ये ऑफ स्ट्राईक. 2 षटके या ठिकाणी समाप्त झाली. त्यांनी 2 षटकांच्या नंतर करंजाडे लायन्स 14, 4 गडी बाद. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावांची गरज असणार आहे ती म्हणजे 49. 48 धावांची गरज. प्रवीण पिसे 4 गडी आतापर्यंत बाद झालेत. पहिल्या चेंडूवर त्यांच्या ड्राईव्ह केलाय चेंडूला. कव्हरचा फिल्डर त्या चेंडूवर येतोय आणि यावेळेला मात्र मिसफील्ड अरविंद यांच्या माध्यमातून. परंतु त्याला चांगला कव्हरअप दिलं आणि आता मात्र तुषार यांना पहिल्या चेंडूवरती स्ट्राईकवर आणलाय. दुसऱ्या चेंडूपासून तुषार असणार आहे स्ट्राईकवरती. अजूनही जर आपण पाहिलं तर 17 चेंडू उरलेत आणि 47 धावांची आवश्यकता आहे. तुषार कशा प्रकारचा खेळ दाखवणार आहेत? कारण हा सामना जर पराभूत झाला
तर या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. दरम्यान जर पाहिलं तर चेंडूला पाठवलंय गॅपमध्ये, चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषे पार. तुषार स्ट्राईकवर आल्यानंतर येतोय पहिल्या चेंडूवर चौकार. 4. धन्यवाद डीजे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 19 वर येऊन पोहोचली आहे 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आता मात्र समीकरण बदलून जर येत आहे 16 चेंडू आणि 43 धावांची गरज आणि 10 मिनिटं शिल्लक आहेत. लक्षात असू द्या अजूनही आपल्याला 2.4 षटकं इथून पुढे हाताळायची आहेत. यावेळेला अपील केली आहे पंचांकडे. पंचांचा मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळाला नाहीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर पुन्हा एकदा 19 वरच येऊन थांबली आहे. डॉट चेंडू यावेळेला हा कॉन्टेस्ट बघायला मजा येते. प्रवीण पिसे विरुद्ध तुषार कांबळे वर्सेस प्रवीण पिसे. हा कॉन्टेस्ट बघायला बेस्ट वर्सेस बेस्ट आजच्या या नॉकआउटच्या एलिमिनेटर 1च्या सामन्यात पाहायला मिळते. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, त्याला केलंय मिड विकेटच्या दिशेने टोलावलंय. 2 धावा या चेंडूवर देखील घेतल्यात. धावसंख्या 21 वर येऊन पोहोचते. अजूनही जर आपण पाहिलं तर समीकरणाकडे आपण लक्ष घालूया. समीकरण 14 चेंडू आणि त्यावरती गरज असणार आहे ती म्हणजे 41 धावांची. 4-1 नीडेड फ्रॉम 1-4 बॉल्स. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर चेंडू. वाईड बॉल करार दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. बराचसा बाहेर होता ऑफस्टम्पच्या आणि त्याचमुळे वाईड बॉल पंचांनी दिलाय चेंडूला. धावसंख्या 22. आता मात्र 14 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता इथून पुढे. यावेळेला मोठा फटका खेळलाय आणि फटका करेल डिस्टन्स क्लिअर. फटका जातोय सीमा रेषा पार. तुषार कांबळे कमबॅक करतायत. येतोय अपोलो हॉस्पिटल षटकार. षटकातला शेवटचा चेंडू, त्याला केलाय पुल, त्याच्या खाली आहे फिल्डर आणि केलाय कमबॅक. प्रवीण पिसे यांनी मिळवून दिली आहे विकेट. या ओव्हरमध्ये देखील विकेट सोबत जातील प्रवीण पिसे आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या 28 आणि तुषार कांबळे सारखा 5वा गडी बा. तुषारची विकेट गेल्यानंतर, कारण तुषारनंच एक परिपूर्ण कामगिरी आजपर्यंत करत आलेत संघासाठी. यावेळेला जर पाहिलं तर चेंडू हवेत गेलाय. पुन्हा एकदा अरविंद त्या चेंडूच्या खाली आणि पकडतायत. या सामन्यातला 3रा झेल अरविंद यांनी पकडलाय. धावसंख्या जर पाहिली तर 3.3 षटकांनंतर 28 धावा आणि संघाला लागतोय 6वा झटका, 6वा गडी बाद.
आणि अश्विनी हॉस्पिटल सीवूड चे अश्विनी हॉस्पिटल सीवूड्सचे डॉक्टर प्रीती जाधव मॅडम आणि त्याचसोबत डॉक्टर पंडित जाधव सर या दोघांचंही या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये आपलं आम्ही करतोय मनापासून सहर्ष स्वागत. मी आपल्याला विनंती करतो की आपण बसून या नॉकआउट सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान जर पाहिलं तर चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 6 गडी आतापर्यंत बाद केले आहेत आणि शेखर चौथं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी आलेले आहेत. शेवटचा चेंडू, खोलवा टप्प्याचा चेंडू, शेवटचा चेंडू, निर्धाव चेंडू. षटक या ठिकाणी संपवलंय. मात्र 1 धाव खर्च केली आहे या षटकामध्ये आणि 4 षटकांची अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 29. 6 गडी बाद, अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 33 धावांची गरज. सहा चेंडू आणि 33 धावांची गरज असताना पहिला चेंडू, पहिला फटका जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट झोनमध्ये खेळला गेला आणि त्यावरती आपण जर पाहिलं तर एकच धाव येताना पाहायला मिळते. यावेळेला देखील एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. ऑन बिहाफ ऑफ डॉक्टर फाउंडेशन नवी मुंबई, आय रिक्वेस्ट डॉक्टर मकरंद आठवले सर टू फेलिसिटेट डॉक्टर पंडित जाधव सर and welcome him. Please sir, please accept the felicitation. Thank you very much sir. Next, yes sir. Thank you Pandit Jadhav sir and Dr. Preeti Jadhav madam. We welcome you here at the first event of Doctors Foundation Champions Trophy. Thank you very much. Please be comfortable and enjoy the game. यावेळेला मैदानाच्या आत काय घडतंय तर मैदानाच्या आत होते दांडी गुल, होतंय विकेटचं पतन, आणखीन एक झटका, 7वा गडी बाद. यासीन यांना आमंत्रित केले जात आहे. यासीन येत आहेत गोलंदाजीसाठी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेला देखील एक वेगवान चेंडू होता, त्याला पुल केलाय. एकच धाव घेतली गेली या चेंडूवरती. धावसंख्या 31 वर येऊन पोहोचते आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक ठेवली आहे. सेमीफायनल मध्ये तळोजा वॉरियर्स, तळोजा टायगर्स या संघाला भिडण्यासाठी प्रवेश केलाय. सेमीफायनल 2 मध्ये तळोजा टायगर्सची भिडणार आहे तो म्हणजे संघ कळंबोली वॉरियर्स. अभिनंदन.